मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहणार आहोत. सर्वात पहिले, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? तर याचं उत्तर आहे प्रथमा. प्रथमाला विभक्तीचा कोणताच प्रत्यय नसतो. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा. आता यात पहा की अनेक वचन म्हणजे एकाहून जास्त शब्द हा तर होणार नाही, निरूप हा पण होणार नाही, मार्ग हा पण होणार नाही, पण वाटा हा होणार. तर याचा जो उत्तर आहे तो आहे वाटा. पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. याचं उत्तर आहे पड. आता प्रश्न क्रमांक 4 आपण पाहूया. अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रवी, सिंधू, अनिल, हेम. मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर याच्यात नाहीच आहे. तरी आपण याचा जे अर्थ आहेत ते पाहू. पुढील शब्दापैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे तुलना. आता पाहू प्रश्न क्रमांक 6. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रित याचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. आगंतुक म्हणजे ज्याला आपण आमंत्रण दिलेलं नसतो तरी तो येतो. प्रश्न क्रमांक 7 मध्ये पुढील शब्दातून दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक सर्वनाम हा, याचं उत्तर हा. दर्शक सर्वनाम मध्ये हा, ही, हे जे पण आहेत तर हे दर्शक सर्वनाम आहे. पुढील पैकी शब्द क्रियापद नाही. दुखावले, वळावला, बसवले हे सगळे क्रियापद आहेत, परंतु हा जो चालवले जे आहे हा क्रियापद नाही. आता क्रियापदाची व्याख्या म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया आपण. गटात न बसणारे शब्द ओळखा. चिनी माती, भारतीय, अमेरिका, गीतांजली. तर याचं उत्तर आहे अमेरिका.